मर्दा तब्येतीकडे लक्ष दे, खात पीत जा जरा. हा ऋषी भाऊ. हॅलो बंड्या, कमळी आहे तिकडे, जरा दे ना, मला बोलायचं. हा हा हाय, मी देतो फोन. कमळे कमळे, ऋषी भाऊंचा फोन आलाय, बोलायचंय तुझ्या संग. हॅलो. हॅलो कमळी, कशी आहेस तू? मी ठीक आहे. तू रडलीस कमळी? नाही सर, मी का रडू? खोटं बोलू नकोस, तुझ्या आवाजावरनं नीट कळत आहे मला. काही झालंय का तिकडे? हो सर, नाही खरंच काय झालेलं नाही. काय होणार आहे? बाय द वे, तो सत्कार का काहीतरी होता ना तुझं आज, झालं का ते? खुश आहेस का कमळी? मी खुश आहे. ऋषी सर, तुम्ही भी नका फोन करू आता मला, नयनतारा मॅडम चिडतील परत. काय लावलंय यार कमळी, सतत आपलं आईला हे आवडणार नाही, आईला ते आवडणार आहे. अरे माझी काही मतं ओपिनियन्स आहेत का नाही? मी काय लहान आहे का आता? प्रत्येक गोष्ट सगळे येऊन मलाच सांगतायत. आय एम सॉरी, मला तुझ्यावर चिडायचं नव्हतं कमळी. मी तुझी काळजी करणं नाही थांबवू शकत कधीच. तू मला सांग, तू मुंबईला कधी येणार आहेस? अजून काही नाही ठरवलं मी ते. ठरवलं नाही म्हणजे? ठरवलंयस ना तू कमळी. आणि असं का बोलत्या तू? माझ्याशी नीट बोलायचं नाही असं ठरवलंयस का तू? नाही हो सर, असं खरंच काही नाही. बरं मी काय म्हणतो, ऐका, मला एक काम आहे, मी ठेवतो, परत नंतर बोलू. हां. हॅलो कमळी. मीच चुकलो, कमळीला एकटीला सोडून यायलाच नको होतं. बंड्या, ऋषी सरांना इथं जे काय झालंय ते सांगू नको. हां, उगा आधीच त्यांच्या डोसक्याला लय त्रास आहे, अजून भर नको. कमळे, ए कमळे, हे बघ, तुझ्या आवडीची पुरणपोळी केली. पुरणपोळी आज काय विशेष आहे? तू खाऊन तर बघ. घे. आवडली? अजून खा. आई सांग की, काय विशेष आहे? अगं बाई, तू खा की. अगं सांग की. कमळे, उद्या मी तुला एक सत्य सांगणार आहे. उद्या तुला तुझ्या बाचं नाव सांगणार आहे. आया ग, मी तुला विचारलेलंच नाही. म्हणजे मला काही गरज नाही वाटत नाव जाणून घ्यायची. गरज आहे कमळे. मला ना आता तुला समत खरं खरं सांगून टाकायचं आहे. तू आता मोठी झाली बाय. आता तुला हे समद जाणून घ्यायचा पूर्ण अधिकार आहे. माझी पोर एवढी समजूतदार आहे, एवढी गुणी आहे का मला वाईट वाटू नये म्हणून समद स्वतःच्या मनात ठेवून राहिलीस. मनात पडलेल्या प्रश्नांची उत्तरं तुला मिळाली नाही तरी मी तू कधी भी बोलून दाखवलं नाहीस. खरं आता नाही. आता मी हे सत्य लपवून ठेवू शकत नाही. तुला भी तुझा भाग कोण आहे हे कळायला पाहिजे. असं तुला वाटत नाही? आय होय, म्हणजे खरं मला बी असं वाटलं होतं आणि त्याबद्दल मला दुपारी जरा वाईट बी वाटलं. मला नाही ग
असं तुला कवा विचारावंच वाटलेलं नाही. म्हणजे बघ की लहानपणी सगळ्या पोरांचं बा यायचं शाळेला सोडायला, तेव्हा तू मला सोडायला आणि घ्यायला यायचीस. मग आपण आपल्या गावची कुठली जत्रा असली का ती पोरं त्यांच्या बाला आणायची, मी तुझ्या संग फिरायचो की नाही. आम्ही आजारी पडलो तर मग रात्री माझ्या शेजारी तूच असायचीस. माझा कुठला हट्ट असेल तूच पुरवलायस. काय मी चुकलो तर तूच ओरडलीस. मग मला असं कवाच वाटलेलं नाही का माझ्या आयुष्यात काहीतरी कमी आहे. म्हणजे तू मला आई आणि बा दोघांचं बी प्रेम दिलंयस आणि आबा तर होतंच की. त्यामुळं माझ्या आयुष्यात काहीतरी कमी आहे असं मला कवाच वाटलेलं नाही. नाही कमळे, अगं असं किती दिवस खऱ्यापासनं पळायचं. अगं आज जे झालं ते परत परत होत राहणार. खरं माझंच चुकलं. मी तुला हे आधीच सांगून टाकाय पाहिजे होतं. खरं मी घाबरलो होतो ग, म्हणून सांगितलं नाही. बाय चुकलं माझं. पण आता बस झालं. आता ती वेळ आली. उद्या देवळात आता पातूर तुझ्यापासून जे जे लपवलं तिथे समद तुला सांगून टाकणार आहे. मॅडम फोन का नाही उचलत आहे? उचलत होतं. फोन काय उचलत नाही मॅडम? आजवर मी आईला असं कवाच विचारलेलं नाही. तिला त्रास होईल असं काही बी बोललेलो नाही. खरं हाय उद्या मला माझ्या बाचं नाव सांगणार आहे. कोण असेल माझा बा? कुठं असेल?